विधानसभेची निवडणूक आणि या सभेला उपस्थित सन्माननीय व्यासपीठ गणपतराव दादा कोल्हापूरला माझ्याबरोबर प्रियंका गांधींच्या सभेला गांधी मैदानावर प्रियंका गांधींची सभा होती। गणपतराव दादा तिथं होते, परंतु कॅनवाय मधून मी प्रियंका गांधीजींना सोडायला एअरपोर्टला गेलो आणि त्यामुळे ट्रॅफिक मधनं मी लवकर बाहेर पडलो आणि एअरपोर्टवरनं डायरेक्ट इथं आलो। दादा जरा ट्रॅफिक मध्ये कोल्हापुरात अडकलेले आहेत, ते अर्ध्या वाटेवर आलेले आहेत। परंतु आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेवटचे 4 दिवस राहिलेले आहेत आणि 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये बऱ्याच 6-4 मारायचे आहेत। मी निरंजन टकलेजींना आणि सगळ्यांना विनंती केली की मी भाषण करून परत कोल्हापुरात माझ्या 2 सभा आहेत। प्रियंकाजी 4 वाजता निघणार होते आणि मी 6ला इथं येऊन 1 तासभर सभा करून मग कोल्हापूरला जायचं असं नियोजन होतं, परंतु ती सभा लेट झाल्यामुळे आम्हाला याला थोडा उशिरा झाला। परंतु उशिरा झाला असला तरी मॅच जिंकायला आम्ही कमी पडणार नाही हा विश्वास शिरोळकरांना आहे। कारण की शिरोळची मॅच ही अटीतटीची असं जरा पहिल्यांदा वाटत होतं, परंतु आता करंट बघितलं झटका कुणाला बसणार का आलेला। आजचा लोकांचा उत्साह, लोकांच्या मध्ये असलेलं हे वातावरण आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये येणाऱ्या 23 तारखेला मतमोजणी होईल, त्यावेळी परिवर्तन झालेलं असेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला हा विश्वास देतो। कारण की मी परवाही कुरुंदवाडच्या सभेमध्ये सांगितलं गणपतराव दादांना तिकीट मिळावं, गणपतराव दादांची उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी सातत्यानं या शिरोळ तालुक्यातनं फोन येत होते आणि मला अतिशय आनंद आहे ज्या स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय जीवनाला एक रूप दिलं। 2009 साली मी सगळ्या भाषणामध्ये सांगतो 2009 साली मंत्रीपद मला ज्यावेळी 10 साली मिळालं त्यावेळी साळे पाटील साहेबांची शिफारस ही माझ्यासाठी महत्त्वाची त्यावेळी ठरली होती आणि आज मला या निमित्तानं गणपतराव दादांना या तिकिटाच्या माध्यमातून आज काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याची संधी, महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांना ताकद देण्याची संधी प्रामुख्याने आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे। गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघाचं भवितव्य हे टांगतं राहिलेलं आहे। या मतदारसंघाचं भवितव्य नेमकं कुठल्या दिशेला आहे अजून सुद्धा त्या ठिकाणी कळत नाही। ज्या लोकांनी 2019ला सगळ्यांच्या बरोबर आहे असं मतं घेतली ते पुढे कुठे गेले हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे। सुरत मार्गे गुवाहाटी। मग आम्ही विश्वास ठेवायचा कसा? या शिरोळ तालुक्यातल्या लोकांनी 2019 साली एका विचारानं, एका ध्येयानं, एक समर्पक विचार घेऊन त्यावेळी मतदान करून एक गणपतराव दादा उपस्थित झालेले आहेत। म्हणजे आता दुधात साखर पडली असं म्हणायला हरकत नाही। म्हणून मी ज्याचा उल्लेख केला की 5 वर्ष सर्व धर्म समभाव म्हणून या शिरोळ तालुक्यातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आपला माणूस या नात्यानं निवडून देण्याची भूमिका स्वीकारली। माझा साधा प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपवर आहात का नाही? तुम्ही शिंदे नाही त्यांना विचारतो मी, शिंदे गटाबरोबर आहात का नाही? अजितदादांच्या राष्ट्रवादी आहात का नाही? याचं उत्तर ते त्या ठिकाणी देत नाहीत।
आता पुन्हा स्वतःची आघाडी म्हणून त्या ठिकाणी पुढे येतात। उद्या आघाडीचा निर्णय काय होईल काय नाही हे मागच्या वेळी आपण बघितलेलं आहे। आणि म्हणून शिरोळकरांना माझी विनंती आहे, ज्या स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने या शिरोळ तालुक्याला एक रूप दिलं, या शिरोळ तालुक्याच्या विकासाला गती दिली, या शिरोळ तालुक्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम केलं, आज त्यांचा खरा वारसा कोण सांगत असेल वारसा तर ह्यो खरा वारसा आहे। कोणतरी सांगत असेल राजकीय वारसा, सामाजिक वारसा, रक्ताचा वारसा पण इथंच आहे, राजकीय वारसा पण इथंच आहे, सामाजिक वारसा पण इथंच आहे। दुसरा कोण वारसा या ठिकाणी सारे पाटील साहेबांचा घेऊ शकत नाही। आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की येणारी निवडणूक मी म्हणलं तसं अत्यंत शिरोळ तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे। आपण मतदान करताना एका बाजूला अविश्वासाचं राजकारण आहे आणि दुसऱ्या बाजूला 50 वर्ष निष्ठावंत असं काँग्रेस पक्षावर राहिलेलं सारे पाटील साहेबांचा गणपतराव दादांचं राजकारण या ठिकाणी। आता जनतेने या शिरोळ तालुक्यातला निर्णय घेणं अपेक्षित आहे। महाराष्ट्रातली जनता तुमच्याकडे बघते, महाराष्ट्रातली जनता या शिरोळ तालुक्याकडे बघते की निष्ठावंताच्या बाजूने हा शिरोळ तालुका निर्णय घेणार का अविश्वासाच्या बाजूने घेणार। आपण ताकदीनं येणाऱ्या 20 तारखेला गणपतराव दादांसारख्या निष्ठावंताच्या पाठीशी राहावा ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेला। परवा मागच्या आठवड्यात कुरुंदवाडला सभा झाली, कुरुंदवाडची सभा पण लाईव्ह होती, म्हणजे जोरात होता करंट। दादा तुम्ही याच्या आधी मी सांगितलं करंट एवढा आहे की झटका आता कुठं बसायचा तिथं बसणार या सभेचा। तुम्ही काळजी करू नका, एक संयमी नेतृत्व, एक सुसंस्कृत नेतृत्व, आपल्याला भेटणारं नेतृत्व, कधी फोन केला तर या ठिकाणी काम करणारं नेतृत्व आणि सुदैवानं दादांचे कुठले भाऊ काय बाकीचं बोलणार नाही, त्यामुळे काळजी करायचं काम नाही। आणि म्हणून आमची सगळ्यांची विनंती आहे, या जिल्ह्यामध्ये आज मी फिरतोय, चंदगड पासून या शिरोळ तालुक्यापर्यंत फिरतोय, ते काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून यावे म्हणून, महाविकास आघाडीचे आमदार निवडून यावेत म्हणून। कारण की शेवटी या राज्यामध्ये जी काय महायुतीचं सरकार आहे हे एक भ्रष्ट सरकार आहे। ज्या भ्रष्ट सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यामध्ये भ्रष्टाचार केला, बदलापूरमध्ये एका लहान बालिकेवर अत्याचार झाला, तिची बाळंती नाही, 14 तास पोलीस स्टेशनला होती, तक्रार सुद्धा घेतली नाही का तर भाजपचा या ठिकाणी संस्था असल्यामुळे त्याची तक्रार घेतली नाही। मनोज जरांगे पाटलांसारखा आमचा एक तरुण सहकारी अंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी मराठा आरक्षणाला बसला, त्या ठिकाणी गोळीबार लाठीमार करायचं काम कुणी केलं, कुणी केलं? या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये भाजपच्या माध्यमातून समाजामध्ये धुई करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आज भाजपच्या लोकांची भाषणं ऐका, समाजामध्ये धुई करण्याचं काम करतायत, रोजगाराबद्दल बोलत नाहीत, शेतकऱ्याबद्दल बोलत नाहीत, दूध उत्पादकाबरोबर बोलत नाहीत, महिलांच्या सन्मानाबद्दल या ठिकाणी बोलत नाहीत, फक्त समाजामध्ये तेढ कसा करतायत, जाती जातीमध्ये भांडणं कशी लावता येईल हा एकमेव अजेंडा या भाजपचा, शिंदे गटाचा, अजित पवार गटाचा या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेला आहे। मान खाली घालावी अशी अवस्था गेल्या 3 वर्षामध्ये या महाराष्ट्राची देशामध्ये या ठिकाणी झालेली आहे। आज देशामध्ये फिरत असताना लोक विचारतात, मागचा महाराष्ट्र एक सुखसंपन्न महाराष्ट्र होता, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, तो महाराष्ट्र कुठं आहे? आणि आजच्या महाराष्ट्राची अवस्था बघितली तर अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। हाच का तो महाराष्ट्र जो महाराष्ट्र या ठिकाणी अनेक हुतात्म्यांनी या ठिकाणी घडवला, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळवत असताना या महाराष्ट्रातल्या भूमीतून स्वातंत्र्याचा लढा या ठिकाणी नेला, तोच हा महाराष्ट्र आहे का अशी शंका येण्याप्रत वाईट काम या भाजपने या शिवसेनेच्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय। आणि हे चित्र बदलायचं असेल तर उद्याचं भवितव्य आमचं सुखकारक करायचं असेल, ही निवडणूक गणपतराव दादांना आमदार करण्यासाठी तर आहेच, परंतु तुमचं भविष्य घडवणारी ही निवडणूक असणार, तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे।
आज बंटी पाटील जो काय जिल्हाभर या ठिकाणी फिरतोय तो माझा कुठलाही स्वार्थ नाही, माझी एकच इच्छा आहे, काँग्रेसचे आमदार आले पाहिजे, महाविकास आघाडीचे आमदार आले पाहिजेत। दादा अनेक जण आता म्हणतात तू फार शत्रुत्व घेतलेस, मी म्हटलं शत्रुत्व घेतलं हरकत नाही, या कोल्हापुरातली जनता जोपर्यंत बंटी पाटलाच्या पाठीशी आहे तोपर्यंत मी काळजी या ठिकाणी करणार नाही। शेवटी लोकांचं मी काही वाईट केलेलं नाही, दादा असतील आम्ही असो, आम्ही सगळ्यांनी लोकांचं भलं करण्याचं काम केलेलं आहे, लोकांना मदत करण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे आणि म्हणून आम्ही जे तुमच्याकडे हक्काने येतोय आज ज्या उत्साहानं, मला वाटते 1000-2000 मोटरसायकली दादा तिथं होत्या, मी म्हणलं आता एखादं पडायला नको, म्हणलं आपण पुढे जाऊया लवकर, एवढा उत्साह होता पोरांच्या मध्ये। मला वाटते आता सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर 20 तारीख कधी येत्या वाट बघायला लागली, 20 तारीख कधी येत्या ही वाट बघायला लागलेत। वाट बघून सगळ्यांची इच्छा आहे की आता घुमीव की फिरीव, त्यामुळे राहिलेले आता आज 16 तारीख आहे, 4 ओव्हर राहिलेले आहेत फक्त आपल्याला, दररोज 1 ओव्हर आहे आपली, 4 ओव्हरची मॅच शिल्लक आहे। 23 तारखेला आपल्याला निकाल या ठिकाणी लागणार आहे। या पुढच्या 4 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी फिल्डिंग टाईट ठेवा, गणपतराव दादा बॅटिंगला कमी पडणार नाही। आपण सगळ्यांनी ताकदीनं या मतदारसंघामध्ये कोण कुठनं घुसतंय काय घुसतंय याचा विचार करू नका, कोण मागणं घुसणार आहे कोण पुढनं घुसणार आहे हा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे, त्याचा विचार करू नका। मला चिठ्ठी आली की खासदार माने यांनी गणपतराव दादांच्यावर एकेरी बोलून टीका केली, खरं आहे? मला आश्चर्य वाटतंय, कारण की आज गणपतराव दादांसारखे ज्येष्ठ, मी सुद्धा जिल्ह्याचा नेता असलो तरी दादा म्हणून त्यांना हाक मारतो, त्यांच्या वयाचा सन्मान ठेवतो, परंतु आज हे असं जर खासदार बोलले असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे थोडक्यात तुम्ही राहिला नाही तर कार्यक्रम झाला असता। त्यामुळं त्यांनाही माझी विनंती आहे की फार लक्ष इकडे देऊ नका, आता 5 वर्ष जॅकेट घालून फिरा, फार इकडे बघत बसू नका, कारण की दादा आता 100% आमदार होणार आहेत, त्यामध्ये दुमत नाही। आज या जयसिंगपूर मध्ये सभा घ्यावी अशी सर्वांची इच्छा होती, कुरुंदवाड मध्ये सभा झाली, पहिला फॉर्म भरायला मी येणार होतो परंतु जमलं नाही, परंतु आज कुरुंदवाड मध्ये जयसिंगपूर मध्ये सभा घेत असताना मला इतक्या सगळ्या समाजांना सांगायचं आहे, विशेष करून वडार समाजाच्या लोकांना सांगायचं आहे की आपल्या खनीचा प्रश्न असू दे, आपल्या अडचणी असू दे, त्या सगळ्या अडचणीला तुम्ही काळजी करू नका, हिमालय सारखा बंटी पाटील तुमच्या पाठीशी उभा, तुम्ही काळजी करू नका। या जयसिंगपूर मध्ये जी मदत लागेल, जे सहकार्य लागेल ते निश्चितपणे आमच्या माध्यमातून या ठिकाणी होणार, हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतो। कुरुंदवाड मध्ये सगळ्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय, तोही आम्ही मार्गी लावायचं काम या निवडणुकीनंतर या ठिकाणी करू। 2014 साली स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या नावानं ग्रंथालय व्हावं असा महानगरपालिकेत ठराव केला, 10 वर्ष झालं तो ठरावाची अंमलबजावणी झाली नाही। दादा काय हरकत नाही, तुम्ही आमदार होऊन त्याची अंमलबजावणी व्हायची, तुम्ही आमदार होऊन त्याची अंमलबजावणी व्हायची होती, त्यामुळे काळजी करू नका। या सगळ्या विषयाला आम्ही गती देण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करणार आहोत। आणि म्हणून ज्यावेळी या शिरोळ तालुक्यामध्ये आज आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलेलो आहे, ही पहिली मॅच आहे, दुसरी मॅच जयसिंगपूर नगरपालिकेला सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करणार, हे निश्चितपणे या ठिकाणी। काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, महाविकास आघाडी म्हणून दादा आपल्या वतीनं मी शब्द देतो वैभव की जयसिंगपूर नगरपालिकेला आपल्या सगळ्यांचं पॅनेल असणार, हा शब्द मी तुमच्या वतीनं या ठिकाणी देतो। कार्यकर्त्यांनो काळजी करू नका, किती वार्ड आहेत मला माहित नाही, टोटल नगरसेवक किती, 24 नगरसेवक आहेत, त्यामुळे 24 कार्यकर्त्यांना आता उद्याच्या भविष्यकाळात मोठं व्हायची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे, उद्याच्या भविष्यकाळात मोठं व्हायची
तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून काळजी करू नका। शेवटी एक व्रत पकडलेलं आहे, या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेसला बळ देणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। किती किंमत मोजायला लागू दे, किती संकट या ठिकाणी होते, संकटाला भिणारा बंटी पाटील या ठिकाणी नाही, संकटाला भिणारा या ठिकाणी नाही। आणि म्हणून निश्चितपणे या सगळ्या विषयामध्ये जयसिंगपूर मधला मगाशी म्हणल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय असेल, शिरोळ मधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल, हे सगळे विषय मार्गी लावण्याची जबाबदारी जिल्ह्याचा नेता म्हणून मी या ठिकाणी ग्वाही देतो की गणपतराव दादा आमदार झाल्यानंतर हे सगळे विषय मार्गी लागतील हा विश्वास देतो। आणि मी दादांची परवानगी घेतो। चिठ्ठ्या भरपूर आहे, शिरोळ तालुका एवढा जागरूक आहे। मी परवा सांगितलं कुरुंदवाड मध्ये मी म्हणलं रात्री 12ला फोन करा, मी आहे 12:30ला एकाचा फोन आला, का केलंयस, नाही घेताय का बघायला गेला। एवढ्या चिठ्ठ्या बघितल्यानंतर मग नेमकं 5 वर्षात कामं झालीत का नाही शंकायला लागलं। मागच्या 5 वर्षात काय झालं, या 5 वर्षात काही झालं नाही हे या ठिकाणी सत्य आहे। आणि म्हणून हे सगळं बदलायचं असेल, परिवर्तन करायचं असेल, बदल हवा तर एवढंच या ठिकाणी काम करा। येणाऱ्या 20 तारखेला हात या चिन्हासमोरचं बटन दाबून गणपतराव दादांना बहुमतानं निवडून द्या। आमची सगळी ताकद आदरणीय दादांच्या पाठीमागे राहील हा विश्वास देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।